नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आजच्या या खास रिपोर्टमध्ये देखील आपलं स्वागत आहे. तर आजच्या या खास रिपोर्टचा विषय आहे लाडक्या बहीण योजनेची. बहीण योजना ही राज्य सरकारची असली तरी या योजनेची बस स्टॉप, रेल्वे स्थानक या ठिकाणी फ्लेक्स, होर्डिंग्स आणि डिजिटल बोर्डाच्या माध्यमातून जाहिरात केली जाणार आहे. तर योजना राबवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आदीचा खर्च मुंबई महानगरपालिकेच्या माथ्यावर आता मारण्यात आलाय. आधी मराठा सर्वेक्षण, त्यानंतर लोकसभा निवडणूक या कामातून फुरसत मिळालेली असताना आता लाडकी बहीण योजनेसाठी पालिका कर्मचाऱ्यांना जुंपलं गेल्याचं आता समोर आलंय. तर या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महिला आणि बाल विकास विभागाच्या प्रधान सचिवांनी 20 सूचनांचं परिपत्रक जारी केलं. त्यानुसार पालिकेच्या 15 सहाय्यक आयुक्तांना कार्यवाहीची सूचना देण्यात आल्या. या योजनेचा अर्ज संबंधित वॉर्डातील सर्व सहकारी निम सरकारी कार्यालयात उपलब्ध करण्यात आलाय. तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता सध्या सुरू असून बटेंगे तो कटेंगे, बटेंगे तो किसको भाई, कौन बांट रहा है? इस देश को तो तुम बांट रहे हैं, इससे पहले भी तुम बांटे. सब में जाति जाति में झगड़ा लगा के आप बांटे और कटेंगे. किससे कटेंगे आप? ये देश तो एक है, हम सब एक है, कोई फर्क है? अरे नेहरू जी ने इस देश को एक रखा, गांधी जी ने इस देश को एक रखने के लिए गोलियां खाई है खोटसे जैसे आदमी के तरफ. इंदिरा गांधी ने अपनी जान दी, राजीव गांधी ने अपना जान दिया, आपके पास कोई तो एक जान दिया है. या रणधुमाळीत जनमानसावर नेमका परिणाम साधणाऱ्या जाहिराती राजकीय पक्षांकडून केल्या जातात. भाजपने निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत महिलांना केंद्रस्थानी ठेवून एक जाहिरात केली असून यात त्यांची लाडकी बहीण योजनेवरून भाजपनं आता काँग्रेसला घेरलंय. महिलांना केंद्रस्थानी ठेवून भाजपने काँग्रेस विरोधात जाहिरात तयार केली आहे. महीने के 8,500 रुपए हर महीना 1 तारीख को खटाखट 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 हर महीने बैंक अकाउंट में महाराष्ट्र की महिलाओं को 3,000 रुपए सीधा खटाखट 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 नंतर जाए. व्हायबल म्हणायचं झालं तर ही योजना अजिबात व्हायबल नाही. माझं प्रांजळ मत. अनेक निर्णय आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही. लाडक्या बहिणींच्या खात्यात कोणताही हप्ता जाणार नाही. जिथे जिथे काँग्रेस सरकार तिथे जनतेचा विश्वासघात. हिमाचल प्रदेशातील काँग्रेसने 2022च्या घोषणापत्रात 300 युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात सरकार आल्यावर वीज बिलाचे दर वाढवण्यात आले. 1 लाख लोकांना सरकारी नोकरी देणार असे सांगून आजवर एकही याबाबत ठोस निर्णय घेण्यात आला नाही. आज देशातील सर्वात जास्त बेरोजगारीचा दर हिमाचल प्रदेशमध्ये आहे. प्रत्येक विधानसभेच्या क्षेत्रात इंग्रजी माध्यमांच्या शाळा उघडणार असे सांगून आजवर एकही शाळा काँग्रेसने सुरू केली नाही. गोरगरीब, युवा वर्ग आणि विद्यार्थी प्रत्येक स्तरातील व्यक्तीला काँग्रेसने निराश केलंय. अशा विश्वासघाती, सत्ता पिपासू आणि स्वार्थी काँग्रेसच्या हातात आपला छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र द्यायचा का? या जाहिरातीत आणि भाजपकडून काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. तर भाजपने सध्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर आधारित एक जाहिरात केली आहे. इलेक्शन के टाइम तो उन्होंने बोला था कि वो जो 18 प्लस से ऊपर की जो लड़कियां हैं उनको 1500 रुपए देने का उन्होंने कहा था, पर हमने फॉर्म फिल किए थे पर हमें 1500 रुपए नहीं मिले हुए हैं.
इलेक्शन के लिए, जीतने के लिए करते हैं ये सब लोग। और क्या, हमारे को कुछ नहीं मिला सर, जो भी वादा किया हमारे को कुछ नहीं मिला। हाँ, हम चाइल्ड से है, पर वादा तो किया था पर मिला कुछ नहीं। क्या कह सकते हैं सरकार के बारे में, सरकार की अपनी मर्जी, क्या बताएं, देना हो नहीं देना हो उनकी मर्जी, हम क्या बोल सकते हैं उनके बारे में। जब इलेक्शन हुए थे तो सरकार ने हमसे कमिटमेंट की थी कि हर लड़की को 1500 रुपए मिलेंगे, इसलिए हमने वोट दिया था, पर अभी तक हमें 1500 रुपए नहीं मिले हैं। और सरकार ने हमसे कमिटमेंट की थी कि हमको हर महीने 1500 मिलेगा, पर अभी तक तो कुछ दिख नहीं रहा है, मिलेगा भी कि नहीं। या जाहिरातीची टॅगलाईन आहे, काँग्रेसला साथ म्हणजे लाडकी बहिणी योजनेचा घात अशी असून या जाहिरातीतून महाविकास आघाडीचे नेते आणि काँग्रेसमधील मुख्यमंत्री पदाचे दावेदार नाना पटोलेंना आता टार्गेट करण्यात आले। नाना पटोले हे लाडकी बहीण योजनेचे विरोधक असल्याचा आरोप भाजपने जाहिरातीतून केल्याचे देखील पाहायला मिळालं। एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे फार बेहाल होणार आहेत, फार वाईट परिस्थिती होणार आहे। अकोट वरून अकोला जायचं 9 वर्ष हा रस्ता का लटकला आणि त्याचे परिणाम काय लोकांना भोगावे लागले की रोज ऍक्सिडेंट होतात। 2014 ते 2019 काळामध्ये बहुमताचं सरकार फडणवीसाचं आलं, पण 19 पर्यंत जदीजोड प्रकल्पाची आठवण आली नाही। म्हणून शेतकरी आणि शेतमजुराला गरीब ठेवणं, आर्थिक कमजोर करणं हे भाजपची परंपरा राहिली। वणीमध्ये आमच्या कुणबी समाजाला त्यांनी सांगितलं की कुत्र्याची अवलाद आहे। कोरोनाच्या वेळेस कोणाचं रक्त लागेल, बॅक्झिमा लागेल, तो कोण मुसलमान आहे हिंदू आहे याचं पाहिलं नाही, आपण जीव वाचवला। भ्रष्टाचाराच्या ज्या काही जेवढे काय आयाम होते त्या आयाम भाजपने ओलांडले। अकोला जिल्ह्यामधलं जे अकोला पॅटर्न कालपर्यंतचं होतं ते अकोला पॅटर्न संपवा आणि महाविकास आघाडीचं पॅटर्न अकोला जिल्ह्यात चालू करा, हे आव्हान मी या ठिकाणी करतो। हा आरोप पूर्णतः सत्य असल्याचा दावा भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी त्यावेळी केला। तर महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लाडक्या बहीण योजनेला संपूर्ण महाराष्ट्रभरातून भरघोस प्रतिसाद मिळताना दिसतोय। लाडक्या बहिणींनो मतदानाला अल्पावधीतच या योजनेला मोठी प्रसिद्धी मिळाली। याच योजनेच्या माध्यमातून सरकारकडून वेगवेगळ्या पद्धतीने जाहिराती करण्यात आल्या आणि त्यासाठी तब्बल कोट्यावधी रुपयांचा खर्च झाल्याची माहिती देखील समोर आली आहे। आरटीआय मध्ये याचा खुलासा देखील झाला। महाराष्ट्र सरकारने जुलै महिन्यात लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जातात। याच योजनेच्या प्रसिद्धीसाठी महाराष्ट्र सरकारने तब्बल 200 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती समोर येते। माहिती अधिकारात ही माहिती उघड झाली आहे, तर सरकारने केवळ एका योजनेच्या जाहिरातीसाठी 4 महिन्यात जवळपास 200 कोटी रुपये खर्च करण्यात आले। तर अमरावतीचे माहिती अधिकारी कार्यकर्ते अजय बोस यांनी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागाकडून माहिती अधिकाराच्या अंतर्गत आकडेवारी मागितली होती। या आरटीआयवर सरकारकडून देण्यात आलेल्या उत्तरानुसार सरकारने लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातींसाठी 199 कोटी 81 लाख 87,436 म्हणजे जवळपास 200 कोटी रुपये खर्च केल्याचं समोर आलं। तर माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनंतर अजय बोस यांनी प्रश्न उपस्थित केला की जर ही योजना इतकी फायदेशीर असेल तर त्याची एवढी प्रसिद्धी करण्याची गरज का होती? अशा प्रकारे वाया का घालवला? हा आकडा केवळ प्रसिद्धीसाठी आहे। या योजनेसाठी सरकारने अनेक कार्यक्रम आणि रॅलीचं आयोजन केलं असून त्यात कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले। ही रक्कम सुद्धा जोडली तर एकूण खर्चाचा आकडा हा 500 कोटींवर पोहोचू शकतो। माहिती अधिकारी कार्यकर्ते अजय बोस यांच्या अर्जाला सरकारकडून देण्यात आलेल्या उत्तरानुसार लाडकी बहीण योजनेसाठी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत एक मीडिया प्लॅन तयार करण्यासाठी 199 कोटी 81 लाख 47,436 रुपयांची म्हणजे जवळपास 200 कोटी रुपयांची भरीव तरतूद केली गेली आहे। या पैशांचा वापर प्रचार आणि प्रसिद्धीसाठी मीडिया प्लॅनिंग करणे, ऑडिओ व्हिडिओ जाहिराती बनवणे तसंच माध्यमांच्या प्रसिद्धीचा मजकूर बनवणं यासाठी वापरण्यात आलाय। राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर या संदर्भातील शासन निर्णय उपलब्ध आहेत। 15 ऑगस्ट 2024 रोजी
शासन निर्णय घेऊन हा पैसा कुठे खर्च करायचा याबाबत राज्य सरकारने जाहिरात केली. मात्र प्रभावी वाटणारी ही जाहिरात आता मात्र काही प्रमाणात का होईना पण काही महिलांसाठी त्रासदायक असल्याचंही समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेचा अर्ज अनेक लोकप्रतिनिधी, राजकीय मंडळींनी स्वतःच्या पक्षीय कार्यालयात भरून घेतलेत. या माध्यमातून महिलांचा मोबाईल संपर्क क्रमांक, घरचा पत्ता अशी माहिती हाती आल्याने त्याचा वापर आता प्रमुख पक्षांनी प्रचारासाठी सुरू केलाय. या योजनेची माहिती सांगणारे दूरध्वनी वेळोवेळी खणाणू लागल्याने महिला त्रस्त झाल्यात. योजनेसाठी दिलेली माहिती तुम्ही निवडणूक प्रचारासाठी का वापरता असे प्रश्न आता महिलांनी उपस्थित करायला सुरुवात केली आहे. तर महिलांनी हा प्रश्न उमेदवार प्रचारासाठी संपर्क करणाऱ्या प्रचारकांना देखील विचारलाय. दिवसा कधीही फोन खणाणतो त्यावर राज्याच्या प्रमुखांच्या आवाजातील ध्वनिमुद्रिका म्हणजेच कॉलर ट्यून महिलांना ऐकवली जाते. त्यात लाडकी बहीण योजनेतील महिलांना झालेल्या लाभाचे गोडवे गायले जातात असं काही महिलांनी सांगितलंय. कामावर जाण्याची गडबड, घरगुती कामातील व्यग्र असताना मोबाईलवर लाडकी बहीण योजनेसाठी दिलेली माहिती प्रचारासाठी ऐकवली जात असते. अशा शब्दात एका महिलेने नाराजी देखील व्यक्त केली आहे. वैयक्तिक संपर्क माध्यमावर प्रचार करणे योग्य नाही असं एका महिलेनं सांगितलंय. तसंच कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील अनेक महिलांना लोकसभा निवडणूक काळात पंतप्रधान खनिकर्म योजनेतील घरघंटी शिलाई यंत्रासाठी पात्र करण्यात आले. काही राजकीय पक्षांशी संबंधितांना सर्वाधिक लाभ झाल्याची चर्चा देखील आहे. खऱ्या लाभार्थी महिला या योजनेपासून वंचित आहेत. त्यांचा राग राजकीय मंडळीवर आहे. अनेक महिलांनी अर्ज भरूनही त्यांच्या खात्यात लाडक्या बहीण योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत. तर या महिलाही नाराज आहेत. अशा महिलांच्या मोबाईलवरही उमेदवारांचा प्रचार ऐकावा लागतोय. यासाठी काही महिलांनी असे मोबाईल क्रमांक कायमचे बंद करून टाकलेत. राज्याच्या प्रमुखांच्या आवाजातील ध्वनिमुद्रिका ऐकवली जाते. त्यात लाडक्या बहीण योजनेतील महिलांना झालेल्या लाभाचे गोडवे देखील गायले जातात. राजकीय पक्ष कार्यकर्ते उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी आमच्या मोबाईलवर दिवसभर संपर्क साधत आहेत. शासकीय योजनेसाठी दिलेल्या महिलांच्या मोबाईलचा उमेदवारांच्या प्रचारासाठी वापर करण्यात येऊ नये हे दूरध्वनी वेळोवेळी केले जात आहेत. तर राजकीय पक्ष कार्यकर्त्यांना आमचे वैयक्तिक मोबाईल क्रमांक कुठून मिळाले असं विचारल्यास त्यांची उत्तरे कोणीही देत नाहीये. अशा प्रकारचा त्रास आम्ही का सहन करायचा असा रोषही सध्या महिलांकडून व्यक्त केला जातोय. त्यामुळे आता या लाडक्या बहिणीच्या जाहिरातबाजीचा महायुतीला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काही फायदा होईल की सतत होणाऱ्या या जाहिरातबाजीला कंटाळून याचा उलट काहीतरी परिणाम होईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.